हॅलो फ्रेंड्स, हाऊ आर यू? वेलकम इन दिस चॅनल. आज आपण स्टुडंट्स युनिट्स अँड मेजरमेंट ह्या चॅप्टरचा पार्ट नंबर 23 बघणार आहोत. पार्ट नंबर 23. सो स्टुडंट्स, पाठच्या व्हिडिओमध्ये आपण काही न्यूमॅरिकल सॉल्व केले होते. त्याच्या पुढचे जे न्यूमॅरिकल्स आहेत की जे आपले राहिलेले आहेत ते न्यूमॅरिकल्स आज आपण सॉल्व करूयात. तर न्यूमॅरिकल नंबर 11 बघा. न्यूमॅरिकल 11 बघा. The length, breadth and thickness of a rectangular sheet of a metal are 4.234 meter. आता ही काय आहे? लेंथ आहे. So length is equals to 4.234 meter. 1.005 मीटर ही काय असेल? ब्रेड्थ. 1.005 मीटर इज दी ब्रेड्थ. ओके. अँड 2.01 सेंटीमीटर ही काय असेल? थिकनेस असेल. टी इज इक्वल्स टू 2.01 सेंटीमीटर इज द थिकनेस. आता बघा, हे दोनही कशामध्ये आहेत? मीटरमध्ये आहेत आणि हे कशामध्ये आहे? सेंटीमीटरमध्ये आहे. तर स्टुडंट्स, ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे की जर का तुम्हाला एखादं न्यूमॅरिकल दिलं असेल आणि त्याच्यामध्ये जर का असे वेगवेगळे युनिट्स असतील तर आपल्याला काय करायचं आहे? ही जी वेगळी युनिट आहे ह्याला काय करायचं आहे? आपल्याला ह्याच्यासारखं करायचं आहे. सो वी हॅव टू कन्वर्ट सेंटीमीटर इंटू मीटर. ठीक आहे. नाउ वी नो दॅट 1 सेंटीमीटर इज इक्वल्स टू 10⁻⁻² मीटर. मग काय होईल? हे 2.01 सेंटीमीटरच्या ऐवजी 10⁻² मीटर. आता बघा, तीनही क्वांटिटीज ह्या कशा आहेत? मीटरमध्ये झालेल्या आहेत. काय सांगितलं आहे आपल्याला? गिव्ह द एरिया. काय फाइंड आउट करायचं आहे? एरिया. एरिया फाइंड आउट करायचा आहे. अँड व्हॉल्यूम. आणि अजून काय फाइंड आउट करायचं आहे? व्हॉल्यूम. एरिया आणि व्हॉल्यूम ऑफ द शीट टू करेक्ट सिग्निफिकंट फिगर्स. करेक्ट सिग्निफिकंट फिगर्समध्ये आपल्याला काय करायचं आहे? एरिया आणि व्हॉल्यूम फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. सो पहिल्यांदा आपण एरिया फाइंड आउट करूयात. कशी आहे ही? रेक्टँग्युलर शीट आहे. ह्याची लेंथ आहे 4.234 मीटर. ह्याची ब्रेड्थ आहे 1.005 मीटर आणि ह्याची थिकनेस आहे 2.01 इंटू 10⁻² मीटर. तर ह्याचा आपल्याला काय काढायचं आहे? एरिया काढायचा आहे. सो एरियाचा फॉर्म्युला बघा असा आहे. एरिया इज इक्वल्स टू 2 इंटू इन ब्रॅकेट LB प्लस BT प्लस T इंटू L. असा फॉर्म्युला आहे बघा. एरिया इज इक्वल्स टू 2 इंटू LB प्लस BT प्लस TL. आता ह्याच्यामध्ये L म्हणजे लेंथ आहे, B फॉर ब्रेड्थ अँड T फॉर थिकनेस. ठीक आहे. तर फॉर्म्युला कसा आहे? 2 इंटू LB प्लस BT प्लस TL. नाउ लेट अस पुट द व्हॅल्यूज इन द फॉर्म्युला. सो 2 इंटू Lची व्हॅल्यू किती आहे? 4.234 इंटू ब्रेड्थ किती आहे? 1.005. त्याच्यानंतर प्लस ब्रेड्थ किती आहे? 1.005 इंटू टी किती आहे? 2.01 इंटू 10⁻² प्लस टी किती आहे? 2.01 इंटू 10⁻² इंटू L किती आहे? तर 4.234 असं आहे. बरोबर आहे. आता ह्याचं कॅल्क्युलेशन करायचं आहे.
तुम्ही लॉगचा वापर करून करू शकता कॅल्क्युलेशन, किंवा सिम्पली जर तुम्हाला मल्टिप्लिकेशन करायचं असेल तर तशा पद्धतीने तुम्ही हे कॅल्क्युलेशन करू शकता. आता हे काय कॅल्क्युलेशन मी इथं करत नाही, मी डायरेक्ट ह्याचा आन्सर लिहिते. मला ह्याचा आन्सर किती मिळालेला आहे तर 2 इंटू हे जे ब्रॅकेटमधलं आन्सर आहे हे आन्सर मिळाले मला 4.360. ठीक आहे. जर का ह्याला मल्टिप्लाय केलं 2 ने तर आन्सर किती मिळतं आहे मला मग ह्याचं तर 8.720. एरिया आहे त्यामुळे मीटरचा स्क्वेअर. सो एरिया किती मिळालेला आहे 8.720 मीटर स्क्वेअर असा आपल्याला एरिया मिळालेला आहे. बरोबर आहे. आता ह्याच्यानंतर आपल्याला काय काढायचं आहे तर आपल्याला काढायचं आहे व्हॉल्यूम. बरोबर आहे. सो व्हॉल्यूम इज इक्वल्स टू काय आहे L इंटू B इंटू T, लेंथ इंटू ब्रेड्थ इंटू थिकनेस. तर ह्याच्या व्हॅल्यू पुट करूयात आपण. लेंथ किती आहे 4.234, ब्रेड्थ किती आहे तर 1.005, थिकनेस किती आहे ह्याची तर 2.01 इंटू 10⁻². ठीक आहे. तर ह्या सर्वांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. ऑफकोर्स आता हे मल्टिप्लिकेशन करण्यासाठी तुम्हाला लॉग टेबलचा वापर करावा लागेल. ह्याचं मी तुम्हाला डायरेक्ट आन्सर देते. ह्याचा आन्सर आहे 0.0855. 0.0855. ठीक आहे. 0.0855 असं ह्याचं आन्सर आहे. ह्या ठिकाणी तुम्ही हे आन्सर लिहू शकता किंवा काय करू शकता तुम्ही फिगर राऊंड अप करू शकता. फिगर राऊंड अप करायचं म्हणजे काय करायचं ही शेवटची डिजिट बघायची. बरोबर आहे. शेवटची डिजिट किती आहे 5 आहे. बरोबर आहे. जर का लास्ट डिजिट ही 5 किंवा 5 पेक्षा मोठी असेल तर फिगर राऊंड अप करताना ही अगोदरची जी डिजिट आहे त्याच्यामध्ये +1 करायचं. जर का लास्ट डिजिट ही 5 पेक्षा लहान असेल तर तुम्ही त्याला काय करू शकता नेग्लेक्ट करू शकता आणि ही जी अगोदरची डिजिट आहे ह्याच्यामध्ये कोणताही चेंज होत नाही. परंतु आता लास्ट डिजिट किती आहे 5 आहे. सो सेकंड लास्ट डिजिटमध्ये +1 करायचा. बरोबर आहे. तर मग काय होईल हे आपल्याला काय मिळेल इट इज ऑलमोस्ट इक्वल्स टू 0.086 व्हॉल्यूम आहे त्यामुळे मग आपल्याला युनिट मिळेल त्याचं मीटर क्यूब. ठीक आहे. तर व्हॉल्यूम किती मिळालेला आहे आपल्याला 0.086 मीटर क्यूब असं मिळालेलं आहे. दॅट मीन्स एरिया ऑफ द शीट टू करेक्ट सिग्निफिकंट फिगर्स किती मिळाले 8.72 मीटर स्क्वेअर आणि व्हॉल्यूम किती मिळालेला आहे तर 0.086 मीटर क्यूब एवढं आपल्याला व्हॉल्यूम मिळालेलं आहे अप टू दी करेक्ट सिग्निफिकंट फिगर. ठीक आहे. तर हा झालेला आहे तुमचा प्रॉब्लेम नंबर 11. ह्याच्यानंतर पुढचा प्रॉब्लेम आहे बघा प्रॉब्लेम नंबर 15. तो आपण सोडूयात. ठीक आहे. हा भाग मी रफ करते. बघा नंबर 15. राईट डाऊन द नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स इन द फॉलोइंग. सिग्निफिकंट फिगर्स आपल्याला लिहायचे आहेत. प्रॉब्लेम नंबर आहे 15. सिग्निफिकंट फिगर्स लिहायचे आहेत बघा 0.003 मीटर क्यूब. मीटर क्यूब. त्याच्यानंतर पुढचं आहे 0.1250 ग्रॅम पर सेंटीमीटर स्क्वेअर. त्याच्यानंतर आहे 6.4 इंटू 10⁻⁶ मीटर.
मीटर. ठीक आहे. 1.6 इंटू 10⁻⁻19 कुलोम. आणि शेवटचा आहे 9.1 इंटू 10⁻31 kg. तर ह्याच्यामधले आपल्याला काय काढायचे आहेत? नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स काढायच्या आहेत. हे नंबर्स आहेत. इथं आपण काय लिहूयात? नंबर्स ऑफ सिग्निफिकंट फिगर्स लिहूयात. ठीक आहे. पहिलं बघा काय आहे नंबर 0.003 मीटर क्यूब. तर सिग्निफिकंट फिगर्स फाइंड आउट करताना आपण एक रूल बघितलेला, त्याच्यामध्ये आपण बघितलेलं झिरोज ऑन द लेफ्ट साईडचे 0 अप टू दी फर्स्ट नॉन झिरो डिजिट. पहिल्या नॉन झिरो डिजिटपर्यंतचे लेफ्ट साईडचे सर्व 0 आर नॉट सिग्निफिकंट डिजिट्स. त्यामुळे हे जे 0 आहेत हे सिग्निफिकंट नाहीत. मग ह्या ज्या दिलेल्या फिगरमध्ये, दिलेल्या नंबरमध्ये किती सिग्निफिकंट डिजिट्स आहेत? तर ओन्ली 1 सिग्निफिकंट फिगर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड बघा 0.1250. ऑफकोर्स हा लेफ्ट हँड साईडचा जो 0 आहे दॅट इज नॉट सिग्निफिकंट. तो काही सिग्निफिकंट नाही. बट दिस 0 इज सिग्निफिकंट. वाय? कारण की तो कुठं आहे? नॉन झिरो डिजिटच्या राईट हँड साईडला आहे. सो दिस 0 इज सिग्निफिकंट. मग आता ह्याच्यामध्ये सिग्निफिकंट डिजिट्स किती आहेत? तर 1 2 3 4. सो अशा एकूण 4 सिग्निफिकंट फिगर्स आहेत. समजते सर्वांना? पुढे बघा 6.4 इंटू 10⁻6 मीटर. ह्याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर्स किती आहेत? तर 1 2. 6.4 1 2. देअर आर 2 सिग्निफिकंट फिगर्स. बरोबर आहे. त्याच्यानंतर 1.6 इंटू 10⁻⁻19 कुलोम. 10⁻⁻19 हा जो आहे हा ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड असेल, परंतु सिग्निफिकंट फिगर्स किती असतील? तर 1 2. सो देअर आर 2 सिग्निफिकंट फिगर्स. बरोबर आहे. पुढे बघा 9.1 इंटू 10⁻31 kg. -31 ह्याच्याशी काय आपला संबंध नाही. आपल्याला विचारलं आहे काय? सिग्निफिकंट फिगर्स विचारल्यात. सो देअर आर 1 2 सिग्निफिकंट फिगर्स. ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड जर काय विचारलं तर कसं सांगता येईल? हा नंबर आपल्याला चेंज करावा लागेल. सो दॅट द नंबर विल लेस दॅन 5. डेसिमल पॉईंट लेफ्टकडे शिफ्ट करावा लागेल. 10ची पॉवर +1ने वाढेल. सो इथं -30 ही काय होईल? ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड येईल. परंतु कन्फ्यूज व्हायचं नाही. एक्झाममध्ये स्टुडंट्स कन्फ्यूज होतात. सिग्निफिकंट फिगर्स विचारल्यावर फक्त सिग्निफिकंट फिगर्स लिहायचे आहेत. ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड जर का विचारलं तर ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड लिहायचं आहे, अदरवाईज लिहायचं नाही. ह्या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे? तर सिग्निफिकंट फिगर्स विचारलेल्या आहेत. मग ज्या वेळेस सिग्निफिकंट फिगर्स विचारलेल्या असतील त्यावेळेस सिग्निफिकंट फिगर्स काउंट करून लिहायच्या आहेत. आणि ज्यावेळेस ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड विचारली जाईल त्यावेळेस ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड लिहायचं आहे. अशा एक्झाम्पलमध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. लक्षात येते? आता -19 ही काही सिग्निफिकंट नंबर नाही आहे. ठीक आहे. सो सिग्निफिकंट फिगर्स किती आहेत ह्याच्यामध्ये? 1 2. 1.6 म्हणजे किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत? ओन्ली 2. सो डोंट बी कन्फ्यूज इन अ सिग्निफिकंट फिगर आणि ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. ठीक आहे. प्रश्न व्यवस्थित वाचा जेणेकरून तुम्हाला ते व्यवस्थित अटेम्प्ट करता येईल. लक्षात येते सर्वांच्या? ठीक आहे. तर ह्याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघणार आहोत. एक्झाम्पल नंबर 16 बघा. एक्झाम्पल नंबर 16. एक्झाम्पल नंबर 16 बघा. एक्झाम्पल नंबर बघा. द डायमीटर ऑफ अ स्पियर इज 2.14 सेंटीमीटर. डायमीटर किती आहे? 2.14 सेंटीमीटर. कॅल्क्युलेट द वॉल्यूम ऑफ द स्पियर टू द करेक्ट नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? तर वॉल्यूम फाइंड आउट करायचं आहे.
येते लक्षात सर्वांच्या? काय कॅल्क्युलेट करायला सांगितले? कॅल्क्युलेट द व्हॉल्यूम ऑफ द स्पियर टू द करेक्ट नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर. आपल्याला करेक्ट सिग्निफिकंट फिगरपर्यंत काय काढायचं आहे? व्हॉल्यूम फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. व्हॉल्यूमचा फॉर्म्युला आठवतोय सर्वांना? काय आहे? येस, व्हॉल्यूमचा फॉर्म्युला आहे 4/3 पाय आर क्यूब. बरोबर आहे. म्हणजेच काय? तर व्हॉल्यूम काढताना आपल्याला रेडियसची आवश्यकता आहे. मग रेडियस कशी काढणार आपण? आपल्याला तर दिलेला आहे डायमीटर. डायमीटरवरून रेडियस काढता येऊ शकते का? येस, काढता येऊ शकते. डायमीटर म्हणजे काय असतं बघा. डायमीटर आहे. बरोबर आहे. हा जर का डायमीटर आहे तर हे काय आहे? रेडियस. ही रेडियस आहे. म्हणजेच याचा अर्थ काय? तर 1 डायमीटर इज इक्वल्स टू काय असते? नेहमी 2 रेडियस असते. बरोबर आहे. सो आर इज इक्वल्स टू काय होईल मग? हाफ इंटू डी. हा 2 इकडे काय होईल? डिवाइड होईल. हाफ इंटू डी होईल. बरोबर आहे. तर व्हॉल्यूम काय आहे? 4/3 पाय आर क्यूब. सो व्हॉल्यूम V इज इक्वल्स टू काय आहे? 4/3 पाय आर क्यूब. व्हॅल्यू पुट करूयात. 4/3 इंटू पायची व्हॅल्यू आहे 3.142. तुम्ही 22/7 अशी देखील व्हॅल्यू घेऊ शकता. जसं तुम्हाला कॅल्क्युलेशनला इझी होईल अशा पद्धतीने तुम्ही करायचं आहे. रेडियसची व्हॅल्यू किती असेल बरं? 1/2 इंटू डी. ठीक आहे. 1/2 इंटू डी किती आहे? तर 2.14 आहे. बरोबर आहे. मग ह्याला जर का 2 ने डिवाइड केलं तर काय होईल? 2 1 जा 1, 0 2 7 जा 14. बरोबर आहे. हा काय झाले? तुमची रेडियस झाली. मग ह्या रेडियसचा इकडे काय करायचं आहे? आपल्याला क्यूब घ्यायचा आहे. सो 1.07चा क्यूब घ्यायचा आहे. ठीक आहे. सो 4/3 पाय आर क्यूब. 4/3 इंटू पायची व्हॅल्यू पुट केली आहे 3.142 इंटू 1.07 रेज टू क्यूब. ठीक आहे. तर हे कॅल्क्युलेशन तुम्ही विथ द हेल्प ऑफ लॉग टेबल करायचं आहे. हे कॅल्क्युलेशनचा आन्सर मी तुम्हाला डायरेक्ट देते. आन्सर आहे ह्याचं 5.13 सेंटीमीटर क्यूब. बरोबर आहे. आता हे जे कॅल्क्युलेशन आहे हे सर्वांनी घरी करायचं आहे. वेळेच्या लिमिटेशनमुळे आपण काही इथे सर्व कॅल्क्युलेशन करत नाही आहोत, परंतु विथ द हेल्प ऑफ लॉग टेबल तुम्ही हे कॅल्क्युलेशन करून बघायचं आहे. ह्याचा आन्सर येतं आहे 5.13 सेंटीमीटर क्यूब. ठीक आहे. सो अशा पद्धतीने ह्या चॅप्टरमधले युनिट्स अँड मेजरमेंट ह्या चॅप्टरमधले आपले MCQs सॉल्व करून झालेले आहेत. ठीक आहे. सो दिस इज द न्यूमॅरिकल. हे शेवटचं न्यूमॅरिकल आहेत. MCQ न्यूमॅरिकल्स क्वेश्चन्स आपले सोडून झालेले आहेत. ठीक आहे. तर हा चॅप्टर आज इथं संपलेला आहे असं मी डिक्लेअर करते. नेक्स्ट लेक्चरला नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ह्याच्या पुढचा चॅप्टर बघणार आहोत. पुढचा चॅप्टरने आपला व्हिडिओ असेल. ह्या चॅप्टरचा हा शेवटचा व्हिडिओ आहे. तुम्ही सर्वांनी ह्या चॅप्टरचा व्यवस्थित अभ्यास करा. न्यूमॅरिकल्स आपण MCQ न्यूमॅरिकल्स आपण इथे सोडून घेतलेले आहेत. ह्याचं कॅल्क्युलेशन वेळेच्या अडचणीमुळे आपण इथं केलेलं नाही आहे, पण ते तुम्ही करायचं आहे. तुम्हाला लॉग टेबल कसा बघायचा, त्याचा वापर कसा करायचा हे आपण त्याच्यासाठी अगोदरच शिकवलेलं आहे. सो तुम्ही लॉग टेबलचा वापर करून हे कॅल्क्युलेशन पूर्ण करा आणि तुमचे MCQ तुम्ही सोडवा. न्यूमॅरिकल्स देखील सोडवा. ठीक आहे. थँक्यू स्टुडंट्स. हॅव अ नाईस डे.